नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बीड पोलिसांनी सुदर्शन घुले याला जे वॉन्टेड म्हणून घोषित केलेलं आहे, तर त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. कोण आहे सुदर्शन घुले आणि त्याची जी कारकीर्द आहे ती कशी आहे याच्याविषयीची माहिती देणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर आता आपण पाहणार आहोत संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी असणारा सुदर्शन घुले जो आहे, तर याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडक्यात ती जे बॅकग्राऊंड माहिती आहे ती पाहूया. तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे, तर बीड जिल्ह्यातील मसजो गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. यामध्ये 7 आरोपी होते आणि यातले 4 आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत. यातले आणखी 3 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलेले आहे. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे आरोपी तर सुदर्शन घुले याच्याविषयीची आता माहिती पाहणार आहोत. सुदर्शन घुले हा जो आहे तर बीड जिल्ह्यातील टाकळी गावचा रहिवासी आहे. त्याचं वय जे आहे ते 27 वर्ष आहे. सुदर्शन घुलेचं शिक्षण जे आहे ते 7वी पास झालेलं आहे. तो ऊसतोड कामगाराचा मुकादम म्हणून काम करत असे आणि ऊसतोड कामगार जर कामावर आले नाही तर त्यांच्याकडनं वसुली करण्याचं काम तो करत असे. सुदर्शन घुले हा जो आहे तर तो राजकीय नेत्यांच्या संपर्कात असायचा. सुदर्शन घुलेच्या घरी जे आहे तर त्याची आई असते, त्याचे वडील जे आहेत ते एक्सपायर झालेले आहेत. आता त्याच्या घरामध्ये फक्त त्याची आई असते. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जीवे मारण्याचे प्रयत्न, दमदाटी करण्याचे प्रयत्न किंवा हाणमारीचे जे गुन्हे आहेत अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 10 वर्षामध्ये त्याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. राजकीय पाठिंबा असल्याने घुले याला कायद्याचा वचक नाही असेही सांगितलं जात आहे. तर हा जो सुदर्शन घुले आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे बीड जिल्ह्यातील मसजो गावचे सरपंच संतोष देशमुखांचा 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर हे जे सर्व प्रकरण आहे ते महाराष्ट्रभर गाजलं आणि हे जे निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर जे वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलेले आहे सुदर्शन घुले जे आहेत आणि याच्यासोबत आणखी 2 आरोपींना शोधण्यासाठी बीड पोलिसांचे विविध ठिकाणी असे 9 पथक जे आहेत त्यांना शोधण्यासाठी फिरत आहेत. तर आणखीही ते आरोपी जे आहेत जवळजवळ 25 दिवस झालेले आहेत. आणखी ते आरोपी जे आहेत ते पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाहीये. परंतु त्याच एका आरोपी संदर्भातला जो माहिती होती तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर सुदर्शन घुले संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती. तर हे संपूर्ण अपडेट जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. अशाच प्रकारच्या बातमी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.